जी अवस्था मुंबईची तशीच अवस्था पुण्याची। ट्रॅफिक आणि पुणे असे जर दोन शब्द एकत्र वापरले ना तर भल्या भल्यांच्या चेहऱ्यावर फक्त त्रस्तता दिसेल। कारण पुण्याच्या ट्रॅफिकचा फटका सगळ्यांना बसलाय। पुणेकर तर रोज तो छळ सहन करतात। मंगळवारी त्यामध्ये मॉन्सून पूर्व पावसानं आणखी भर घातली। त्यामुळे अर्ध पुणे काल मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर होतं। गाजावाजा करून उद्घाटन केलेले प्रकल्प पावसाच्या या तडाख्यानं पुरते गोंधळून गेले होते। पावसाचं पाणी येतंय कुठून जातंय कुठे हे ते प्रकल्प उभे करणाऱ्यांनाही कळत नव्हतं। आता याच परिस्थितीमध्ये पुणेकरांना अवघा पावसाळा काढायचा आहे। आम्ही पुणेरी म्हणता म्हणता पुणेकरांना एका पावसानं पाणी पाजलं। म्हणजे कालच्या पावसात निम्म्या पुणेकरांनी कुणाकुणाचा उद्धार केला असेल हे वेगळं सांगायला नको। आता ही सिंहगड रस्त्याची अवस्था बघा। संध्याकाळी तुफानी पाऊस कोसळला आणि सिंहगड रस्त्यावर चक्का जाम झाला। दिसेल तिथपर्यंत ट्रॅफिक ट्रॅफिक आणि ट्रॅफिक। संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलेले पुणेकर मध्यरात्र झाली तरी घरी पोहोचले नव्हते। आणि त्याचं कारण काय तर पावसानं तुंबलेलं पाणी आणि त्यामुळे झालेलं ट्रॅफिक। फक्त सिंहगड रस्ताच नव्हे तर नगर रोड, सोलापूर रोड, कात्रज बायपास, देहू रोड बायपास, वानवडी, कोंढवा, धायरी, हडपसर अशा सगळ्या ठिकाणी चक्का जाम झाला होता। आता कात्रजची दृश्य जरा बघा। कात्रज मधल्या छोट्या छोट्या गल्ल्या जणू नदी सारख्या वाहत होत्या। प्रवाह इतका भयानक की त्यात चक्क गाड्या वाहून गेल्या। आता हे बघा पुण्याचं विमानतळ। हे विमानतळ आहे की तळ आहे असा प्रश्न पडावा। म्हणजे इथं येऊन विमानानं जायचं की बोटीनं? कारण या विमानतळाच्या खालून वाहणारं ड्रेनेजचं पाणी उसळून उसळून बाहेर पडत होतं। वर्षभरापूर्वी मोदींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं होतं आणि एका वर्षाच्या आत ही अवस्था। आज माननीय मोदींच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुणे विमानतळाचं उद्घाटन झालं। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या टर्मिनलचं उद्घाटन झालं। या सगळ्याला कंटाळून एका पठ्ठ्यानं तर रस्त्यावरच बोट आणली। PMRDA PWDच्या गलथान कारभारामुळे आज या ठिकाणी पाणी साचण्याची वेळ आलेली आहे। आज या ठिकाणी आम्ही काहींना पायी जाण्यासाठी देखील अडचण होत आहे। आपण पाहतोय इकडे बघा। तर आम्ही नागरिकांना होडीतून नेऊन पलीकडच्या बाजूला सोडत आहे, ते पुलावून जात आहे। आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। पुण्याचा अनिर्बंध विस्तार, कमी पडणारी यंत्रणा, वाढणारी लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा पुणेकरांच्या जीवावर उठतोय। पावसाळा सुरू होण्याआधीच पुण्याचे हे हाल, भर पावसाळ्यात काय? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।